पुट द हेडिंग स्टँडर्ड अँगल. याच्यामध्ये काही प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला काही स्टँडर्ड अँगल आहेत, म्हणजे पर्टिक्युलर अँगल आहेत, जसे की 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. हे जे काही स्टँडर्ड अँगल आहेत, या अँगलची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे आणि आपण ते ऍज अ लक्षात ठेवतो. ओके, तर ते कसे लक्षात ठेवायचे त्याची मी ट्रिक पण तुम्हाला सांगणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. आपल्याला एकच हे करायचं आहे. फर्स्ट इथून या डायरेक्शनला किंवा इकडे आपण लिहू अँगल्स आणि इकडे लिहू आपण फंक्शन्स. कुठले फंक्शन्स? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इथे लिहिणार आहोत आपण. सो याच्यासाठी एक छानसा चार्ट बनवा. नाव फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठलं आहे आपलं? साइन थीटा. स्टँडर्ड अँगल मध्ये आपण घेतो पहिल्यांदा 0 डिग्री, 0 डिग्री, नेक्स्ट 30 डिग्री, नेक्स्ट 45 डिग्री, नेक्स्ट 60 डिग्री, नेक्स्ट 90 डिग्री. याच्या पुढे आहेत का? बिलकुल आहेत. नेक्स्ट लेक्चर किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करू की काय काय आहे. 0, 30, 45, 60 आणि 90 एवढेच आहे. पहिल्यांदा साइन थीटा. पहिल्यांदा साइन 0 ची व्हॅल्यू काय आहे? 0. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. साइन 90 ची व्हॅल्यू 1. दॅट्स इट. साइन 0 ची व्हॅल्यू 0. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. साइन 90 ची व्हॅल्यू 1. हे झाले आपले साइनचे. तर मला ना लक्षात राहत नाहीये, मला लक्षातच नाही ठेवत आहे. नो वरी. काय करायचं याच्यासाठी एक ट्रिक आहे. सगळ्याला घ्यायचं अंडर रूट. सुरुवात कुठून करायला आपण? 0 पासून. 0 सगळ्याचा डिवायडेड बाय किती? डिवायडेड बाय 4 करा. पुन्हा 0चा स्क्वेअर रूट. 0 डिवायडेड बाय समथिंग 0 आणि अंडर रूट असेल तरी 0चा अंडर रूट 0च. याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला डायरेक्ट 0 आला. याला सॉल्व्ह करू. 0च्या नंतर काय येते? 1. 4 ला 4 ऍज इट इज. 1/4. 1/4 सिम्प्लिफाय ऑलरेडी झालेलं आहे. 1चा स्क्वेअर रूट 1. 2चा स्क्वेअर रूट 2. ना 1च्या नंतर 2. 2/4. हे जे डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर आपल्याला ऍज इट इज ठेवायचं, दॅट इज 4. नंतर 2 डिवायडेड बाय 4. 2 डिवायडेड बाय 4. याला कसं सिम्प्लिफाय करणार? आय विल टेल यू. मी इथे सांगतो. रूट दिसते ना? ओके. √2 डिवायडेड बाय √4 असं आपण लिहू शकतो याला. √2 ला √2 ऍज इट इज आणि या √4 ला आपण लिहू शकतो 2. मग पुन्हा आता याला लिहायचं √2 ला √2 ऍज इट इज न्यूमरेटर मधलं. इकडे लिहितो √2 ला √2 ऍज इट इज आणि या 2 ला आपण असं लिहू शकतो √2 इंटू √2. सो एक √2 गेट कॅन्सल. राहिलं काय आपल्याला रिझल्टंट? 1/√2 आलं. इकडं 1/√2. याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हे येते. मी इरेज करून टाकतो हे थोडं. पुन्हा इथे 2 च्या नंतर 3. 4 ला 4 ऍज इट इज. नेक्स्ट 3चा स्क्वेअर रूट नाही होत, काहीच होत नाही, म्हणजे √3 ला √3 ऍज इट इज. 4चा स्क्वेअर रूट 2 ऍज इट इज. नेक्स्ट 4 डिवायडेड बाय 4. 4/4 1. 1चा स्क्वेअर रूट 1. एक तर तुम्ही डायरेक्ट पार्ट करा, अदरवाइज ही टेक्निक फॉलो करा. ओके. सो हे फक्त आहे साइनसाठी. साइनच्या टेबलसाठी हा यूज करायचा. त्याच्यानंतर कॉस थीटा. कॉस थीटाला काय घ्यायचं? 90चं जे आहे ते 0 ला घ्यायचं. इकडून स्टार्ट करायचं या साईडनं. हा साइन कॉस 0 90 ची व्हॅल्यू 1. कॉस 30 इकडे 60 ची व्हॅल्यू √3/2. कॉस 45 ची 1/2 ला 1/2 ऍज इट इज 1/√2. कॉस 60 किती येईल? हे 1/2 आणि कॉस 90 हे किती आहे ना. त्यानंतर टॅन थीटा.
टॅन थिटा काय येतो आपल्याला, टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. राईट सर, हे कसं आलं? ओके, आय विल टेल यू. साइन थिटाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज मध्ये आपण बघितलं होतं. साइन थिटा काय असते, अपोजिट साइड बाय हायपोटेनस इनटू, आणि हे 1 बाय कॉस थिटा आहे. 1 बाय कॉस थिटा म्हणजे काय आहे? मग 1 बाय कॉसला आपण कसं लिहितो, उलट, त्याच्या उलट, तो कॉसचं उलट करायचं. हे काय येणार आहे, हायपो डिवायडेड बाय ऍडजसंट. हायपो गेट कॅन्सल, राहिलं काय आपल्याला फक्त अपोजिट बाय ऍडजसंट. हे काय आलेलं आहे आपलं टॅन थिटा. ओके, सो टॅन थिटा म्हणजे काय, साइन थिटा बाय कॉस थिटा. राईट, आणि आपण अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्येही बघितलं होतं, टॅन थिटा हे काय असते, अपोजिट बाय ऍडजसंट. म्हणजे टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा आहे. राईट, एकदा का आपल्याला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज भेटल्या की आपण त्याच्याहून इनडायरेक्टली टॅनच्या व्हॅल्यू काढू शकतो. सो कशी काढणार, साइन थिटा बाय कॉस थिटा. आता टॅन झिरोची व्हॅल्यू काढायची. सो साइन 0 डिवायडेड बाय कॉस 0. साइन 0 किती आहे, 1. सॉरी, साइन 0 किती आहे, 0. कॉस 0 किती आहे, 1. 0 डिवायडेड बाय 1, या दोघांचा काय करायचंय, भागाकार करायचंय, डिव्हिजन करायचंय. 0 डिवायडेड बाय 1 किती होते, 0. 1 बाय 2 डिवायडेड बाय रूट 3 बाय 2. सो 1 बाय रूट 3. 1 बाय 2, 1 बाय 2, 1. रूट 3 बाय 2 बाय 1 बाय 2. सो रूट 3. आणि 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 0. समथिंग डिवायडेड बाय 0 असेल तर आपण तिथे काय घेतो, अनडिफायनाइट ऑर इन्फिनिटी. हे झालं आपलं साइन, कॉस आणि टॅनचं टेबल. याच्यावरून आपण कॉट, सेक अँड कोसेकचा टेबल आपण डायरेक्टली करू शकतो. कसं करायचं, कॉटचा जर करायचं असेल तर 1 डिवायडेड बाय दिस वन टॅन, 1 डिवायडेड बाय टॅन. सो कॉट 0 म्हणजे कॉट 0 जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला 1 डिवायडेड बाय 0. सो 1 डिवायडेड बाय 0 काय येते, इन्फिनिटी. हे इन्फिनिटी आलं. मग हे 1 बाय रूट 3. रूट 3 काय येते, उलट, त्याचे उलट होणार. 1 डिवायडेड बाय 1, हे 1 बाय रूट 3 आहे. सो 1 डिवायडेड बाय रूट 3 आणि 1 डिवायडेड बाय इन्फिनिटी म्हणजे 0. सो हे 0, त्याचं रिसिप्रोकल घ्यायचं. ओके, सो आपल्याला जनरली हा टेबल, एवढा टेबल लक्षात ठेवायचा आहे. किंवा तुम्ही पाठ करा, साइन थिटाच्या व्हॅल्यू जर तुम्ही पाठ केल्या त्याच्यावरून तुम्हाला काय येते, डायरेक्ट तुम्ही कॉसचे काढू शकता, टॅनचे काढू शकता. एकदा का हा टेबल आपल्याला कळाला त्याच्यावरून आपण इनडायरेक्टली व्हॅल्यू कॉटची काढू शकतो, सेकची काढू शकतो, कोसेकची काढू शकतो. सगळ्या व्हॅल्यू आपण इनडायरेक्टली काढू शकतो. राईट, सो नोट डाऊन दिस टेबल. अँड नेक्स्ट आपण एक प्रॉब्लेम घेऊ त्याच्यावरचा. एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. सपोज यू आर स्टँडिंग 30 meters अवे फ्रॉम अ ट्री and you measure the angle of elevation to the top of the tree as a 60 degree, then find the height of a tree. एक ट्री आहे, दिस इज ट्री, अँड इथून समथिंग तुम्ही बघत आहेत, हे तुमचा डोळा आहे, आणि हे अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे तुम्ही इथून या टॉपला बघताय या झाडाकडे, आणि याचं हे जे डिस्टन्स आहे झाडापासून ते तुमच्यापर्यंत हे आहे किती दिलेले, 30 meters. 30 मीटर. आणि अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे तुम्ही झाडाच्या टॉप साईडला बघताय तर त्याच्यावरून तुमचा अँगल बनतोय 60 डिग्री. तर तुम्हाला या झाडाची काय करायची आहे, हाईट काढायची आहे. याला आपण एक ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये अरेंज केलेलं आहे. हे काय झालंय तुमचा, तुम्ही जिथून बघताय आणि जे काय तुमचं झाड आहे हे काय बनलंय, तुमचा बेस बनलेला आहे, आणि हे काय बनलेलं आहे तुमचं हायपोटेनस, आणि ही काय तुमची अपोजिट साइड, यालाच काय म्हणतो आपण हाईट. सो हे काय 30 मीटर आपला बेस, आणि ही काय, ही कोणती साइड आहे आपली, हाईट. सो आपलं टार्गेट काय की ही साइड काढायची आहे. अंडरस्टूड. सो नाव लेट्स कॅल्क्युलेट. मी हा प्रॉब्लेम थोडासा इथं सोडून टाकतो. आपण याचा रॉ डायग्राम काढून घेतलेली आहे इथे. सो बेस दिलेला आहे त्यांनी 30 मीटर, आणि हाईट आपल्याला काढायची आहे, आणि अँगल दिलेला आहे. सो हाईट आणि बेस, किंवा यालाच आपण काय म्हणतो, अपोजिट साइड. अपोजिट साइड. आणि याला काय म्हणतो आपण, अँगलच्या ही कशी आहे, जवळची आहे, म्हणजे याला आपण काय म्हणतो, ऍडजस्टंट साइड. ऍडजस्टंट साइड. मग आता आपल्याला अपोजिट साइड, ऍडजस्टंट साइड आणि थीटा याच्यामध्ये अँगल रिलेशन कोण देते, टॅन थीटा. सो टॅन थीटा इक्वल टू काय आहे आपलं,
अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. त्यालाच आपण काय म्हणतो किंवा हाईट डिवायडेड बाय बेस, राईट. ही झाली हाईट आणि हा काय झाला आपला त्याचा त्रिज्या, आपल्याचा बेस झाला ट्रायंगलचा. म्हणून आपल्याला थीटा दिलेला आहे, त्यांनी थीटा किती दिलेला आहे 60 डिग्री. सो टॅन 60 इक्वल टू हाईट एच आपण रिप्रेझेंट करू, एच काढायची आहे, बेस किती दिलेला आहे 30. सो टेबल मध्ये जा, टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे चेक करा. टॅन 60 ची व्हॅल्यू आहे √3 इक्वल टू एच बाय 30. या 30 ला मी इकडे घेऊन येतो, √3 इंटू 30 इक्वल टू एच. याला सिम्प्लिफाय करायचं. आता √3 ची व्हॅल्यू आहे डायरेक्टली मी तुम्हाला देतो. सो 1.73 इंटू 30 इक्वल टू एच. आणि याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर याची व्हॅल्यू येते 51.9 मीटर. ही आली तुमची हाईट. म्हणजे अप्रॉक्सिमेटली कशाच्या इक्वल आहे आपली हाईट? ही 52 मीटर इक्वल टू आपली काय हाईट 52 मीटर. 51.9 मीन्स अप्रॉक्सिमेटली 52. तो या झाडाची हाईट किती आहे आपल्याला 52 मीटर्स. त्याचा बेस इथे आणि अँगल ऑफ इलेव्हेशन 60 असेल. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.